स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन बातमीमध्ये. मित्रांनो, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. भारतीयांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्येमध्ये आधीच आर्थिक भरभराट होत आहे. अनेक कंपन्या इथं व्यवसाय सुरू करणार आहेत, त्यामुळे गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यूपीमध्ये पर्यटन क्षेत्राला चालना दिल्यानं उत्तर प्रदेश सरकारचीही भरभराट होणार आहे. SBIच्या एका अहवालात याचा तपशीलवार खुलासा करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार अयोध्येतील राम मंदिर आणि राज्य सरकारच्या इतर पर्यटन योजनांमुळे यूपी सरकारला फार मोठा पैसा मिळणार आहे. संशोधकांनी अंदाज व्यक्त केला आहे की उत्तर प्रदेशाला आर्थिक वर्ष 2025मध्ये 20,000 ते 25,000 कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न केवळ या राम मंदिरामुळे मिळू शकतं. SBIच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष 2024मध्ये त्यांचा कर महसूल 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. SBI संशोधकांनी अंदाज वर्तवला आहे की 2024मध्ये उत्तर प्रदेशातील पर्यटकांनी केलेला खर्च हा 2022च्या तुलनेनं जवळपास दुप्पट होऊ शकतो. अयोध्येतील राम मंदिर आणि उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे पर्यटकांचा खर्च 4 लाख कोटी रुपयांच्या वरती सुद्धा जाऊ शकतो. बिझनेस टुडेवरती प्रकाशित झालेल्या या अहवालात असं सांगण्यात आलंय की 2022मध्ये देशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2 लाख कोटी रुपये खर्च केले होते, तर विदेशी पर्यटकांनी केलेल्या खर्चाचा आकडा हा 10,000 कोटी रुपये आहे. अयोध्या हे पूर्वीपासूनच श्रद्धेचं मोठं केंद्र आहे आणि इथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. उत्तर प्रदेशातील इतर पर्यटन स्थळाव्यतिरिक्त 2022मध्ये विक्रमी 2 लाख कोटी पर्यटक अयोध्येमध्ये पोहोचले होते. आता राम मंदिराचं उद्घाटन होणार असल्यानं पर्यटकांची संख्या आणखीनच वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, आता अयोध्येतील या राम मंदिरामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे आणि योगी सरकारला फार मोठा आर्थिक फायदा देखील होणार आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.